जाऊन उभा राहिले ना त्यांच्यापाशी 5-10 लोक जमा होतात आणि अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही बोलवत नाही। एक माजी नगराध्यक्ष या शहरामध्ये कुठेही गेलं तर त्यांना सन्मानित केलं जातं, तुम्ही त्यांना बोलवत नाही। आमच्या या शहरामध्ये या तालुक्यामध्ये किती पदाधिकारी आहेत सांगा मला, आणि किती पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवताय तेही तुम्ही मला सांगा। आज महिलांना याच्यामध्ये एकच निर्णय झाला की 2024 ची लोकसभा, 2024 ची विधानसभा आणि 2025 नगरपालिका याच्यामध्ये आलेलं अपयश हे केवळ आणि केवळ जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यामुळेच आलेलं आहे। कारण त्यांनी आता एकच की नैतिकतेनं जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा ही आमची सर्व पदाधिकाऱ्यांची विनंती आहे। वरिष्ठांना आपण हे कळवलेलं आहे का किंवा मागणी केली का त्यांचा राजीनामा? वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे आणि आता आपल्या माध्यमातूनही जाणार आहे आणि परत आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन भेटणारही आहोत। समजा नाहीच राजीनामा झाला तर पुढे काय बंडवाळ? नाहीच राजीनामा झाला पुढे तर आपल्याला परत भारतीय जनता पार्टीला या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अपयश स्वीकारायचं आहे का? हे स्वीकारायचं नाही, म्हणून नक्कीच वरिष्ठ याच्यावरती विचारविनिमय करतील आणि आम्हाला नवीन जिल्हाध्यक्ष देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।